कधी आयुष्य आपल्याला खेळायला शिकवत नाही, थेट कठीण परिस्थितीत उभं करतं. ही बघा, छोटीशी मुलगी बारीक दोरीवर चालते. खाली खूप लोक उभे आहेत, पण तिचं लक्ष फक्त पुढेच आहे. तिच्या वयाच्या मुली खेळत असतात, शाळेत जातात, पण हिला पोटासाठी, घरासाठी हा खेळ करावा लागतो. गरम ऊन, पायाखाली पातळ दोरी, अंगभर घाम, तरीही चेहऱ्यावर थोडं हसू. कारण गर्दीसमोर घाबरल्यासारखं दाखवायचं नाही. लोक टाळ्या वाजवतात, फोटो काढतात, पण तिच्या मनात काय चाललंय ते फक्त तीच जाणते. प्रत्येक पाऊल म्हणजे धोका. चूक झाली तर पडायची भीती. पण भूक, घरची जबाबदारी आणि थोडं कौतुक मिळवायची इच्छा हे तिला पुन्हा पुन्हा दोरीवर आणतं. ही फक्त करामत नाही, ही तिच्या जगण्याची गोष्ट आहे. काल मी काकाच्या घरी गेले होते आणि तुम्हाला एक किस्सा सांगायचाच राहिला. घरी गेल्यानंतर काकूनी हा माझा काकाचा मुलगा आणि काकूने याला म्हटलं की जा रे पाहुण्यांना पाणी दे. आणि हा एवढा लाजत होता की जसं काही यालाच पाहुणे बघायला आलेत. ट्रे घेऊन चेहऱ्यावर अर्ध हसू अर्धी लाज सगळ्यांना पाणी देत होता.